नमस्कार. तुमचं सर्वांचं आपल्या ध्येय साधना अकॅडमीच्या या टेस्ट सिरीज मध्ये स्वागत. आज आपला जो मुख्य टेस्ट सिरीज नंबर 1 जी कंप्लीट केलेली आहे त्याचा आता आपण अनालिसिस बघतोय आणि सुरुवात करतोय आपण अर्थशास्त्र या विषयापासून. अर्थशास्त्र हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्वाचा घटक आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारतात आणि मार्क्स मिळवून देणारा मॅथ्स रिझनिंग नंतर दुसरा कोणता विषय असेल तर तो इकॉनॉमिक्स आहे. कारण एकच आहे की उत्तरं ठरलेली असतात. कॉन्सेप्ट क्लिअर आहे, तुम्हाला उत्तर माहिती आहे, तुम्ही 100% मार्क्स मिळवणार, बरोबर. आणि हे मिळवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा अभ्यास कसा करायचा हे आपण काल बघितलेले, त्याचा आपण सिलेबस बघितलेला. आज त्याच्यावर कसे प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्याचा एक डेमो आपण बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक आहे 51. त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट केला जातो? आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं म्हटल्याच्या नंतर काय आपण काल बघितलेले, उत्पन्न मोजायचंय. काय मोजायचंय? उत्पन्न. म्हणजे ते कशात मिळालेलं असणार आहे? पैशामध्ये मिळालेलं असणार आहे. मग अशा प्रकारचं कोणतं कार्य आहे ह्या अर्थव्यवस्थेमध्ये की जे कार्य केल्याने लोकांना प्रत्यक्षपणे हातामध्ये पैसा येतो? ते सर्व पैसे राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग आहे. आणि कोणत्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धतीमध्ये येतं? उत्पन्न पद्धत. कोणतं? उत्पन्न पद्धत. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना याचा अर्थ काय म्हटलं इथं? तुम्हाला उत्पन्न पद्धतीची संकल्पना माहीत असली पाहिजे की उत्पन्न पद्धत म्हणजे नेमकं काय. बरोबर. आता उत्पन्न पद्धती म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले सर्व उत्पादनाचे घटक, त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजन यांच्यावरती होणारा खर्च म्हणजे त्यांना मिळणार उत्पन्न, वेतन, व्याज, नफा. वेतन मिळतं लेबरला, नफा मिळतो भांडवलदाराला, म्हणजे व्याज मिळतं भांडवलदाराला, नफा मिळतो उद्योजकाला. हे उत्पादनाचे घटक आहेत. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात कोणतं? अधिकृत उत्पन्न कन्सिडर केलं जातं. जे विहित मार्गाने मिळालेलं उत्पन्न आहे ते. पर्यायावरती जावा. घरगुती महिलांचे विनामूल्य काम. आता जर घरगुती महिलांनी काम केलं तर त्या महिलांना कोण पैसे देतंय का? नाही. कारण उत्पन्न मिळवण्याची अट काय आहे? ते बाजारामध्ये विकलं पाहिजे किंवा बाजारातून त्याचं आर्थिक मूल्य मिळालं पाहिजे. महिलांना कोण आर्थिक मूल्य देणार? नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की याचा समावेश केला जात नाही. कोणत्या गोष्टीला? काळ्या पैशातून मिळालेलं उत्पन्न. आता काळ्या पैशातून मिळालेलं जे उत्पन्न याचा पण कुठेही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही. कारण काळा पैसा हा मुळातच अवैध पैसा असतो. जरी उत्पादन केलं तरी ते उत्पादन पूर्ण कराच्या माध्यमातून बाजूला ठेवून ते ब्लॅक मार्केटमध्ये विकलं जात, मग त्याचाही व्यवहारामध्ये कुठेही समावेश केला जात नाही. दुसरं आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन. आता बघा काय आहे, शासकीय कर्मचारी आहेत ते कुठेतरी त्यांची सेवा देत आहेत आणि त्यांना त्यांचं काय मिळतंय? उत्पन्न मिळतंय. म्हणजे याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे? शेअर बाजारातील सट्टा नफा. शेअर बाजारातला सट्टा नफा हा सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही. पण याच्या व्यतिरिक्त जर शेअर बाजारामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणारे ब्रोकर असतात आणि त्या ब्रोकरला जर कमिशन मिळत असेल तर ते मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमिशनच्या स्वरूपात मोजलं जातं. म्हणून हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जात नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता घटक समाविष्ट केला जातोय? शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन. बरोबर. याच्यामध्ये काय डाऊट आहे? म्हणजे आपला उत्तर क्रमांक पर्याय कोणता बरोबर आहे? 3. पुढं आता बघा 52, प्रश्न क्रमांक 52 काय सांगतो? भारताच्या परकीय व्यापारात. आता मुद्दाच इथं आलेला की परकीय व्यापार, बरोबर आहे. आणि तो मग आपण काल बघितलेल्या सिलेबसने कुठं जातो? भारताचा विदेशी व्यापार. त्या टॉपिक मध्ये काय विचारलंय? चालू खात्यात खालीलपैकी काय समाविष्ट असते? भारताच्या परकीय व्यापाराचं जे अकाउंटिंग केलं जातं म्हणजे काय? प्रत्येक देश काहीतरी वस्तू परकीय व्यापार कशाला म्हणतो आपण? ज्या व्यापारामध्ये आयात निर्यातीचा समावेश होतो. आणि ते कोणाबरोबरची आयात निर्यात? दुसऱ्या देशांबरोबरची आयात निर्यात. बरोबर आहे. दुसऱ्या देशांबरोबर ज्यावेळेस आयात निर्यात होते ती झालेली आयात आणि निर्यात त्याच्यातून निर्माण होणारी देणी आणि येणी जे तर रेकॉर्ड केली जातात त्याला म्हणतो आपण विदेशी व्यापाराचं खातं. बरोबर. इथे दिले विदेशी व्यापार. हे विदेशी व्यापाराचं जे खातं आहे ते मुख्यतः 2 भागामध्ये विभागलं जातं.
पहिलं असतं चालू खातं आणि दुसरं असतं भांडवली खातं. कोणतं? भांडवली खातं. चालू खात्यावरती जे काही पैसे येतात आणि चालू खात्यावरचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांना दोन भागात विभागलं जातं. एक असतात ते म्हणजे येणी आणि दुसरे असतात देणी. याचं पण सेम, याच्यामध्ये पण काय येणी असतात काय देणी असतात. बरोबर आहे. आता आपल्याला बेसिक फरक समजून घ्यायचा की चालू खातं म्हणजे काय. चालू खातं म्हणजे अशा प्रकारचं खातं की ज्या खात्यावरती त्या राष्ट्राला महसूल मिळतो किंवा उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नावरती त्या देशाला कोणत्याही प्रकारची लायबिलिटी नसते, म्हणजे ते उत्पन्न परत फेडण्याची जबाबदारी त्या देशावरती नसते. असे सर्व व्यवहार चालू खात्यामध्ये मोजले जातात. पुढचं काय आहे? भांडवली खातं. भांडवली खातं म्हणजे असं खातं की ज्या खात्यावरचे व्यवहार सरकारवरती लायबिलिटी म्हणजे देणी तयार करतं. म्हणजे आज जरी ते तुम्हाला पैसे मिळालेले असतील तरी कालांतराने तुम्हाला ते परत करावे लागतात. बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी कोणता घटक भारताच्या परकीय व्यापाराच्या चालू खात्यात समाविष्ट होतो. बरोबर आहे. चालू खात्यात समाविष्ट म्हणजे एकच की ज्या मार्गाने आपल्याकडे पैसा येतो ती पैसे परत देण्याची जबाबदारी राष्ट्रावरती नाही किंवा आपल्यावरती नाहीये. आणि भांडवली खात्यामध्ये येणारा पैसा म्हणजे असा पैसा की जो कधी ना कधी आपल्याला परत करायचा. आता लक्षात घ्या, पहिला आहे वस्तूंचा व्यापार. काय आपण एखाद्या देशाला काही वस्तू निर्यात केल्या तर त्या देशाने आपल्याला त्या वस्तूचं काय केलंय, पेमेंट केलेले, म्हणजे परत आपल्याला त्याला काय देणं लागतो का, आपण लागत नाही. याचा अर्थ हा एक वस्तूंचा व्यापार चालू खात्यामध्ये येतो. आणि चालू खात्यामध्ये येणारे काय, वस्तू आणि सेवांचा संपूर्ण व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांचे आयात आणि वस्तू आणि सेवांची निर्यात ही चालू खात्यावरतीच दाखवली जाते. कारण त्यात ते जे सगळे व्यवहार आहेत ते ऑन द स्पॉट क्लिअर होतात. फर्दर ट्रान्झॅक्शन त्याच्यातून काय होत नाही, निर्माण होत नाही पुढचा व्यवहार. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आहे सेवांचा व्यापार. सेवांचा व्यापार म्हणजे काय, ते पण भारताच्या चालू खात्यावरती येतो. कारण आपण एखादी सेवा परकीय देशांना विकली, त्याच्यातून आपल्याला पैसे मिळाले म्हणजे तो व्यवहार तिथं पूर्ण झाला. शिल्लक काय राहिलं का, काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आता पुढचा मुद्दा, परकीय गुंतवणूक म्हणजे परकीय देशातील नागरिकांनी जर भारतामध्ये गुंतवणूक केली तर काय होणार, आज त्यांची आपल्याकडे गुंतवणूक आली म्हणजे ती गुंतवणूक कधीतरी परत जाणार आहे. आता गुंतवणूक केली त्याच्यावर आपल्याला व्याज त्यांना द्यावं लागणार आहे किंवा नफा त्यांना द्या, म्हणजे जे तिथं देणी निर्माण झाली. देणी निर्माण झाली म्हणजे तो कोणत्या खात्याचा भाग झाला, भांडवली खात्याचा. त्याच्यामुळे हा चालू खात्यावरती येत नाही. दुसरी गोष्ट कर्ज. आपण काय करतो, प्रत्येक देश काय करतो की चालू खर्च भागवण्यासाठी जर उत्पन्न कमी पडलं तर तो कर्ज काढतो. मग ते जर परकीयांकडून कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाची परत वेळेनुसार आपल्याला काय करावं लागणार, परतफेड करावी लागणार. म्हणजे ते आपल्यावर देणी निर्माण करते. आज जरी तो आपल्या उत्पन्नाचा भाग असला तरी काही कालावधीनं तो आपल्याला परत करायचा. म्हणजे हा एक घटक त्याच्यावरती सहभागी होत नाही. म्हणजे याचा पर्याय क्रमांक कोणता बरोबर असेल, 1 आणि 2. कळलं? याच्यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? चला पुढचा. आता पुढचा प्रश्न असा आहे आपला, हरित जीडीपी. काय आहे, हरित जीडीपी. हरित जीडीपीची संकल्पना कशाशी संबंधित आहे? आता जीडीपीची संकल्पना आपण बघितली. जीडीपी म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये एक देशाच्या सीमेअंतर्गत निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बेरीज आहे जीडीपी. बरोबर. आता जीडीपी तयार होत असताना ह्याची एक विकास असा झाला की जीडीपीच्या 2 संकल्पना आहेत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 2 संकल्पना मुख्यतः. एक आहेत काही पारंपरिक संकल्पना आणि दुसऱ्या आहेत आधुनिक संकल्पना. बरोबर आहे. तर हरित जीडीपी ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची आधुनिक संकल्पना आहे. ती आधुनिक का आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कुठंतरी त्या नव्याने विचार केला गेला पाहिजे, म्हणून ती हरित जीडीपी संकल्पना आणली. याचं कारण असं आहे की कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही सेवेचं उत्पादन करत असताना त्या उत्पादनासाठी जे आपण वेगवेगळे घटक वापरतो त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचा घटक नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण वापर करतो. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतो, त्याच्याबरोबर त्या उत्पादनाचे काही नकारात्मक परिणाम असतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द प्रोडक्शन असं म्हटलं जातं. नकारात्मक परिणाम म्हणजे काय, उदाहरणार्थ साखरेचं उत्पादन करायचंय आम्हाला, त्याच्यासाठी आपल्याला कारखाना टाकायला लागणार. कारखाना टाकल्याच्या नंतर ते काय होणार, त्याच्यातून काय वेस्ट बाहेर पडतात.
बरोबर. मग समजा धूर आहे, केमिकल आहे, मग याच्यामुळे काय होतं, पर्यावरणाची हानी होती. जर राष्ट्रीय उत्पन्न फक्त पैशाच्या आधारे मोजलं आणि पर्यावरणाची जर हानी होती त्याचा जर कुठे विचार झालेला नाहीये, तर ते खऱ्या अर्थानं आधुनिक आर्थिक विकासाच्या संकल्पनेशी विसंगत आहे. याच्यावरती विचार चालू झाला. त्याचं कारण एकच होतं की सर्व जो काही विकास आहे किंवा जे पण काही आर्थिक क्रिया आहे ती माणसाने माणसांसाठीच केलेली आहे. बरोबर आहे. कोणीतरी उत्पादन करतंय, त्याचा वापर कोणीतरी माणूसच करणार आहे. पण हे करत असताना जे काही माणसाच्या जीवनासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी महत्वाचे घटक आहेत ते कुठंतरी काही नाही झाले पाहिजे, त्याला हानी पोचली नाही पाहिजे. म्हणून नव्यानं विकसित झाली जीडीपीची संकल्पना, ती हरित जीडीपी. याचा विकास थोडक्यात सांगतो तुम्हाला. 1970-72च्या दरम्यान मध्ये एक स्टॉकहोम येथे कॉन्फरन्स भरली होती ह्युमन एन्व्हायरमेंट वरती, मानवी पर्यावरणावरती, की शेवटी माणसाचं अस्तित्व पर्यावरणावरतीच अवलंबून आहे. का? कारण माणसाला जीवनावश्यक घटकांचा विचार करतो. आपण काय म्हणतो, जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारा घटक पहिला आहे ती म्हणजे हवा, दुसरं आहे ते म्हणजे पाणी. काय? हवा आणि पाणी. म्हणजे एक वेळ तुम्हाला 2 दिवस अन्न नसलं तरी चालतं. सायंटिफिकली असं म्हटलं जातं की बिना अन्न पाण्याचा माणूस 21 दिवस जगू शकतो. किती? पण बिना श्वासाचा 1 मिनिट पण नाही, बिना पाण्याचा 1 दिवस पण नाही. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे मग अन्न, हे हवा आणि पाणी या दोन्ही गोष्टी पर्यावरणाशी संबंधित आहेत. सायन्स असं सांगतं की माणसाला होणारे जे पण काही आजार आहेत, काय म्हणतोय मी, माणसाला होणारे जे पण काही आजार आहेत त्या आजाराचे मुख्य 2च स्रोत आहेत, एक पाणी आणि दुसरं हवा. हवेच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग होतात आणि पाण्याच्या माध्यमातून इतर विकार होतात. म्हणून हवा आणि पाणी ही माणसाला शुद्धच मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक राष्ट्रानं प्रयत्न करायलाच पाहिजे. म्हणून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एक नवीन संकल्पना विकसित झाली, ती म्हणजे हरित जीडीपी. याचा अर्थ एकच आहे, तुमचा नॉमिनल जीडीपी मोजून झाल्याच्या नंतर, म्हणजे पारंपरिक जीडीपी तुम्ही मोजून झाल्याच्या नंतर तो जीडीपी तयार करत असताना, म्हणजे त्या जीडीपी साठी उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा बनवत असताना जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, काय होतोय, पर्यावरणाचा ऱ्हास, तर तो ऱ्हास पण तुम्ही भरून काढला पाहिजे. म्हणजे काय करायचंय, जो समजा तुम्ही हवेचं प्रदूषण केलं, साखरेचा कारखाना काढला, हवेचं प्रदूषण केलं, ते प्रदूषण निर्मूलन करण्यासाठी किंवा त्या हवेचं शुद्धीकरण करण्यासाठी काहीतरी मग तुम्हाला खर्च करावा लागेल त्याच्यावरती, का नाही करावं लागणार आहे? करावं लागणार आहे. समजा तुम्ही एखादं केमिकल पाण्यामध्ये सोडलं, पिण्याच्या पाण्यात, आता तुम्ही सांडपाण्यामध्ये सोडलं तरी ते कुठंतरी वाहून शेवटी समुद्राला जाईल किंवा तिथल्या तळ्यांमध्ये जाईल किंवा तिथल्या ओढ्यांमध्ये जाईल आणि ते पर्क्युलेट होऊन परत विहिरींमध्ये, कूपनलिकांमध्ये तो माणसांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला, त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट इन्स्टॉल करायचे. मग हे जर तुमच्यावरती बंधन घातलं, काय केलं, बंधन घातलं, तर ती प्रक्रिया करून पाणी पर्यावरणामध्ये सोडलं जाईल, अन्यथा सोडलं जाणार आहे. म्हणून असं सांगितलं गेलं की जो काय हरित जीडीपी आहे त्याची मोजमाप कसं करायचं, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन जीडीपी. याच्यामध्ये नॉमिनल जीडीपी, जीडीपीएन मायनस पर्यावरणीय वस्तूंचा मूल्य ह्रास. म्हणजे पर्यावरणीय वस्तूंना जो काही हानी पोचलेला आहे तो त्याच्यातून मायनस करायचा. काय? पर्यावरणासाठी होणारा खर्च हा मायनस केल्याच्या नंतर तुमचा हरित जीडीपी येतो. मग त्यात आपल्याला काय विचारले, संकल्पना कशाशी संबंधित आहे? आता हे तुम्हाला एवढी संकल्पना सांगितली, औद्योगिक वाढीशी संबंधित आहे का? नाही. झालं. पुढं पर्यावरणीय नुकसान आणि त्याचं समायोजन. कळलं? जे नुकसान होतंय ते नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागतोय त्याचं समायोजन तर याच्याशी संबंधित आहे. कर महसुलाचा काय संबंध आहे का इथं? काही संबंध नाही. निर्यात वाढीशी काय संबंध आहे का याचा? काही संबंध नाहीये. म्हणजे दोन्ही पर्याय नाहीयेत, तर पर्याय क्रमांक आहे 2 बरोबर. कळलं? पुढं आता पुढचा प्रश्न, आणि तो अतिशय सोपा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचे लक्ष्य आहे? काय आपण म्हणतोय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता हा जो काही टॉपिक आहे तो शाश्वत विकासाची एक संकल्पना आहे. मी तुम्हाला म्हणणार विकासाच्या आधुनिक संकल्पना, त्याच्यातली एक आहे शाश्वत विकासाची संकल्पना. शाश्वत विकास म्हणजे अशा प्रकारला टिकाऊ स्वरूपाचा विकास असं देखील म्हटलं जातं.
म्हणजे काय, तर तुम्ही कोणत्याही राष्ट्राने अशा प्रकारे विकास केलेला पाहिजे की तो विकास करत असताना ज्या पण काही जीवनावश्यक संसाधने आहेत त्या संसाधनाचा वापर वर्तमान काळातल्या पिढीच्या गरजा पूर्ण करत असताना भविष्य काळातल्या पिढीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना त्याची अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारचा विकास करा. म्हणजे तेच की तुम्ही काय करा, आर्थिक विकास करताय, पर्यावरणाची हानी होऊन देऊ नका, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करा. दुसरी गोष्ट काय आहे की नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये सगळं आहे, वन्य आहे, वॉटर आहे, एअर आहे. हे पण आज तुम्हाला जशी शुद्ध हवा मिळते तशीच ती पुढच्या पिढीला सुद्धा मिळाली पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि याचा सगळ्यात कुशल विकास कुठून झाला, 1986-87 दरम्यान एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरली होती. त्याचे अध्यक्ष होते बर्टलँड, सिडनी बर्टलँड म्हणून. त्यांनी हे केलं की, आणि त्यावेळेस त्याचं मिशन होतं असं, आवर कॉमन फ्युचर. म्हणजे हे काय कॉन्फरन्स भरल्याच्या नंतर की आपलं भविष्य काय असलं पाहिजे, म्हणजे जगातल्या सर्वच राष्ट्रांचं काय भविष्य असलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की विकास विकास आपण म्हणतो पण विकास शाश्वत असा. बरोबर आहे, नुसता पैशातला विकास नसला पाहिजे, कारण शेवटी अल्टिमेटली काय करायचंय, राष्ट्रातल्या व्यक्ती सुखी समाधानी राहिल्या पाहिजे. म्हणून काय करायचंय, आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. मग तो शाश्वत विकास कशा प्रकारे केला पाहिजे, एक रोड मॅप तयार केला. आधीची एक संकल्पना होती की सुरुवातीला सांगितलं आपण ह्यासाठी प्रयत्न करू पायलट बेसिसवरती. ते पहिलं उद्दिष्ट होतं 2000 ते 2015, म्हणजे या 15 वर्षात आपण पायलट बेसिसवरती करूयात, त्याच्यातनं काय होतंय बघूयात. पण त्या पहिल्या फेज मध्ये काही ते शाश्वत विकास करणं शक्य झालं नाही. प्रत्येक राष्ट्राचे प्रश्न वेगळे होते, त्याचे जे क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरिया थोडे क्रिटिकल होते. मग सगळ्यांसाठी पुन्हा एकदा नव्यानं क्रायटेरिया सुचवायचे. परत 2015ला त्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची निश्चिती झाली आणि त्याच्यामध्ये 17 उद्दिष्ट ठरवण्यात आली, ज्याला तुम्हाला 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणतात. 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, 17 उद्दिष्ट ठेवले की, आणि त्याच्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह होते म्हणजे कार्यक्रम काय होते, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला काय काय करावं लागेल. जसं उदाहरणार्थ आता आपल्याला टेस्ट द्यायची, हे आपलं एक उद्दिष्ट झालं, टेस्ट मध्ये चांगला स्कोअर मिळवणं. मग त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, आपल्याला पहिली गोष्ट तर जे प्रकरणावरती टेस्ट होणार त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, जेवढे चॅप्टर दिले तेवढे कम्प्लीट केले पाहिजे, त्याच्यावरती प्रॅक्टिस टेस्ट सोडवल्या पाहिजेत, आणि इथं येताना वेळेवरती आलं पाहिजे आणि वेळेवरती पेपर कव्हर केला पाहिजे. हे काय म्हणतो आपण, हे एक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला कराव्या लागणाऱ्या इतर गोष्टी आहेत 7-8 गोष्टी, बरोबर, म्हणजे धोरण आपण म्हणतो. तसं 17 उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 169 ऍक्शन प्लॅन निर्धारित केले गेले. किती, 169. हे कधी केलं, 2015. आणि परत 15 वर्षाचं उद्दिष्ट पुढे ठेवलं की आता 2015 ते 2030 पर्यंत ही 17 उद्दिष्ट आपण काय करायच्यात, पूर्ण करायचं. सोपी संकल्पना आहे, याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये ना. आपल्याला तेच विचारलं, काय विचारलंय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचे लक्ष्य आहे. आता काय उत्तर असेल, 2030. किती सोपं आहे का, फारच अवघड आहे, एकदम सोपं आहे. पुढं आता बघा, परत एकदा आपण आलोय, कुठं आलो, भारताच्या परकीय व्यापारावरती आलो का नाही आलो. हे बघा, प्रश्न काय विचारलाय, भारताच्या परकीय चलन साठ्यात, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह असं आपण म्हणतो, खालीलपैकी कशाचा समाविष्ट आहे. प्रत्येक देशाला एक गोष्ट करावी लागते, जसं आपल्याकडे आहे भविष्यकालीन तरतुदी किंवा भविष्यकालीन आर्थिक संकट किंवा इतर संकट म्हणून त्याची आपण काय करतो, आजच तरतूद करतो, बरोबर आहे. तसं प्रत्येक देश चालू परिस्थितीमध्ये कोणत्या तरी देशावरती काय असतो, अवलंबून असतो. उदाहरणार्थ भारत काय आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला असला तरी क्रूड ऑइलच्या बाबतीत, म्हणजे नैसर्गिक इंधन ज्याला आपण म्हणतो, डिझेल, पेट्रोल, याच्यासाठी आपण परकीयांवरती अवलंबून आहे. टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी अजून परकीयांवरती अवलंबून आहे आपण. मग जर आपलं अवलंबित्व इतर देशांवरती असेल तर प्रत्येक देशाला काय करावं लागतं की त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, तरतूद पाहिजे. मग त्या परकीय देशाकडून एखादी वस्तू घ्यायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याचं पेमेंट आपल्याला त्या देशाच्या करन्सीत करावं लागतं का, आपल्या देशाच्या करन्सीत करायचं नाहीये. मग त्या देशाच्या करन्सीमध्ये पेमेंट करायचं म्हटल्याच्या नंतर प्रत्येक देशाला असं असतं की आपल्याकडे फॉरेन चलनातला साठा पाहिजे. काय, परकीय चलन आपल्याकडे पाहिजे, म्हणजे गरज पडली की आपल्याला ते वस्तू विकत घेता येतील. याच्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतो. मग ते परकीय चलन साठा
ह्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो, आणि जर आपल्याला विदेशातून आयात करायचे असेल तर कुठल्या ह्याच्यात देणी आपल्याला द्यायला पाहिजेत, ती संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून एखाद्या राष्ट्राची आर्थिक स्वायत्तता किती हे तपासण्यासाठी हे पण बघितलं जातं की परकीय देशावरती ज्याचं अवलंबित्व आहे त्या अवलंबित्वासाठी त्यांनी काय तरतूद करून ठेवली, त्याच्यात तो किती सक्षम आहे. आता फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये कशाचा समावेश होतो, आता बघा परकीय चलनामध्ये काय होतं की विदेशाचं चलन आपल्याकडे असलं तर ते डायरेक्ट परकीय चलनाचा भाग आहे. लक्षात आलं, परकीय मालमत्ता, परकीय चलन मालमत्ता हे तर डायरेक्ट त्याचा भाग आहे. दुसरं आहे सोनं. सोनं आपण बघितलं हे इंटरनॅशनल स्टँडर्ड असलेलं आणि जगात सर्वांनी स्वीकारलेलं एक चांगल्या प्रकारचं असेट आहे का. म्हणजे सोनं घेऊन गेल्याच्या नंतर कुठलाही देश म्हणणार नाही की आम्ही हे पैसे घेत नाही. एक वेळ अमेरिका म्हणून की तुम्ही भारताचे 1 कोटी रुपये नको आम्हाला, पण 1 कोटीचं सोनं घेतो आम्ही. त्याचं कारण असं आहे की ज्या देशाकडे सोनं आहे तो ते सोनं घेऊन तो देश कुठल्याही देशाबरोबर काय करू शकतो, व्यवहार करू शकतो, कारण सोनं सर्वांनी स्वीकारलेलं आहे. पैशाची पण व्याख्या सर्वांनी मान्यता असणार विधिग्राह्य चलन. तसं परकीय व्यापारामध्ये सोनं हे पण आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे SDR, ज्याला आपण स्पेशल ड्रॉइंग राईट्स असं म्हणतो. काय, विशेष अहरण अधिकार. हे जे काही करन्सी बास्केट आहे ते IMFचं आहे. कोणाचं, IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो. राईट्स, स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणजे विशेष अहरण अधिकार, विशेष अहरण अधिकार असं तिथं लिहा. याचा अर्थ काय आहे की IMF न काय केले की स्वतःचे जे देश आहेत, IMF चा मुख्य उद्देश काय आहे की सदस्य राष्ट्रांना आर्थिक विकासासाठी आर्थिक सहकार्य करणं. काय करणं, आर्थिक सहकार्य करते IMF, बरोबर आहे. मग आर्थिक सहकार्य करत असताना विदेशी चलनातलं कर्ज वगैरे IMF त्यांना देते. मग IMF ने काय केलं की IMF ने एक बास्केट तयार केली आणि त्याच्यामध्ये 5-6 देशांच्या करन्सी ठेवल्या. त्याचं प्रमाण वेगवेगळं मी नंतर तुम्हाला सांगेल. त्या बास्केटला म्हणतात स्पेशल ड्रॉइंग राईट्स. त्या बास्केटमध्ये की तुमच्याकडे किती SDRs आहेत. आता समजा उदाहरणार्थ 1 SDR म्हटल्याच्या नंतर हे गृहीत धरून झालं, त्याचा एक कंपोनंट आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. 1 SDR मग याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये एक अमेरिकन डॉलर आहे, त्याच्यामध्ये जपानची करन्सी आहे, युरोपियन युनियनची करन्सी आहे, चायनाची करन्सी आहे, बरोबर आहे. मग ह्या ज्या आणि इंग्लंडची करन्सी आहे पाऊंड. 5 देशांच्या करन्सीचं एक बास्केट तयार केलंय. 1 SDR असणं म्हणजे असं गृहीत धरून झाला. त्याच्यामध्ये 40 अमेरिकन डॉलर आहेत, 20 पाऊंड आहेत, 10 जापनीज येन आहे आणि 30 काय आहेत, युरो आहेत. युरोपियन युनियनची करन्सी असं गृहीत धरा की युरो आहे. याचा अर्थ काय, 1 SDR म्हणजे तुमच्याकडे एवढे पैसे. मग तुम्ही काय करणार, उद्या अमेरिकेबरोबर काही व्यापार करायचा असेल, चायना बरोबर काही व्यापार करायचा असेल, इतर देशांबरोबर, ते तुम्ही वापरू शकता. हा पण एक SDR चा तो भारताच्या परकीय रिझर्व्हचाच भाग मानला जातो. कळलं. आता पुढचं आहे ADR, ज्याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स असं म्हटलं जातं. काय म्हणतो आपण, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट्स. आता हा पार्ट SDR फॉरेन रिझर्व्हचा नाही, कारण आपल्याकडे जसं आपण काय करतो की वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी म्युच्युअल फंड नावाचा एक इन्व्हेस्टमेंट असेट आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आपण काय करतो की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर आहे. वेगवेगळ्या कंपनी त्याचे शेअर असतात. वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स असणं याचा अर्थ काय, शेअर्स म्हणले की त्याच्या किमती फ्लक्च्युएट होतात. आजचं जे व्हॅल्युएशन आहे ते उद्याचं व्हॅल्युएशन राहत नाही, म्हणून तो विदेशी चलनाच्या साठ्यामध्ये गणला जात नाही. त्याला फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं, शेअर बाजारामधली इन्व्हेस्टमेंट. मग आता आपला पर्याय काय बरोबर येणार, 1, 2, 3 हे 3 जे आहेत, परकीय चलन, सोनं आणि SDR हे भारताच्या परकीय चलन साठ्याचा भाग आहे. कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 3. चला आता पुढे सगळ्यात महत्वाचं, डबलिंग फार्मर्स इन्कम उद्दिष्टाशी खालीलपैकी कोणते घटक थेट संबंधित आहेत. कसे, थेट. आता आपल्याकडे काय आहे की थेट म्हटल्याच्या नंतर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे आणि अप्रत्यक्ष म्हटल्याच्या नंतर ते असं फिरून कुठंतरी जातं. पण आपण म्हणतो की शेजारच्यानं चांगली बाग लावली, बरोबर आहे, आणि रात्रीच्या वेळेस त्याचा चांगला फ्रेग्रन्स आपल्याला मिळणं म्हणजे काय, अप्रत्यक्ष फायदा आहे आपल्याला. त्याचा प्रत्यक्ष फायदा आहे का,
जाऊन तिथले फुलं आणून देवाला वाहू शकतोय का आपण? पण तेच स्वतःच्या बागेत असलं तर बेनिफिट कसा आहे? डायरेक्ट. शेजाऱ्याने त्याच्या घरामध्ये लाईट लॅम्प लावला, त्याचा प्रकाश आपल्याला पण मिळणार आहे, पण तो थेट आहे का? उद्या आपल्याला प्रकाश पाहिजे त्याने लाईटच बंद केली तर इनडायरेक्ट आहे. आपल्याला कुठला फायदा विचारलाय त्यांनी? थेट. आता शेतकऱ्याचं काय वाढलं पाहिजे? उत्पन्न डबल झालं पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होण्यासाठी लॉजिकचा प्रश्न आहे. काय व्हायला पाहिजे बघा? उत्पादकता वाढली पाहिजे. उत्पादन तर वाढलं पाहिजे. उत्पन्न कशावरती डिपेंड आहे? उत्पादनावर. जसं आपण काल बघितलं, उत्पादन वाढलं पाहिजे का? वाढलं पाहिजे, थेट संबंधित. त्याच्यानंतर मूल्य साखळीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. मूल्य साखळी म्हणजे काय? मार्केट चेन म्हणजे किमतीचं धोरण. त्याच्यामध्ये जेवढे जास्त मध्यस्थ तेवढा शेतकऱ्याला कमी पैसा मिळणार. बरोबर आहे? म्हणजे शेतकरी काय करणार की आडतदाराकडे जाणार, आडतदाराकडनं काय करणार? होलसेल व्यापारी घेणार, होलसेल व्यापाऱ्याकडनं रिटेलर घेणार, आणि मग ते थेट कुणाला मिळणार? ते ग्राहकांना मिळणार. म्हणजे उदाहरणार्थ दूध, काय म्हणतोय आपण? दूध. शेतकऱ्याला जर गाईचं दूध असेल तर शेतकरी गाईचं दूध जर डेअरीवरती 40 रुपयांनी विकत असेल तर तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्षपणे ग्राहकाला तेच गाईचं दूध 60 रुपयांनी घ्यावं लागतं. बरोबर आहे? मग त्याचा थेट फायदा होतो का नाही? हे जर मध्यस्थ कमी झाले तर काय होईल? थेट फायदा होईल. म्हणजे काय व्हायला पाहिजे? मूल्य साखळीत सुधारणा व्हायला पाहिजे, किमतीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नाशी होतो. दुसरी गोष्ट काय आहे? बाजार प्रवेश. उत्पादन केले पण ते जेवढ्या लवकरात लवकर बाजारामध्ये पोहोचल तेवढी त्याला चांगली किंमत मिळणार. तर उत्पादन व्यवस्थित बाजारात पोहोचलं नाही किंवा बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी जर वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे असतील तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे का? नाही वाढणार आहे. म्हणून काय पाहिजे? बाजारामध्ये शेतकऱ्याचा होणारा प्रवेश हा सुलभ असला पाहिजे. इझी ऑफ डुईंग बिझनेस असं स्कीम होती भारत सरकारची. इझी ऑफ डुईंग बिझनेस, व्यवसाय करण्यासाठीची सोपी प्रक्रिया करणे. त्याच्यामध्ये एक असतं ते म्हणजे मार्केट बॅरियर्स रिमूव्ह करणं. बाजारामधले प्रवेशासाठी काय अडथळे असतील ते बाजूला काढणे. कळलं? हे एक आहे. आणि थेट अनुदानावरती अवलंबित होतो. यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होणार नाही का? हे अनुदान जे ग्रँट असतात त्या ग्रँट मुळातच कॉम्पेन्सेटिव्ह असतात. नुकसान झालं तर दिले जातात. बरोबर आहे? मग ते नुकसान होणार, चक्रीवादळ येणार, पाऊस पडणार किंवा पिकांच्या किमती कमी होणार आणि मग सरकार म्हणणार की यांचं नुकसान भरपाई म्हणून अनुदान द्या. मध्ये होतं दुधाला अनुदान की सरकारने सांगितलं होतं की मार्केटचं रेट असेल त्याच्या त्यामध्ये आम्ही 2 रुपये प्रति लिटर शेतकऱ्यांना अनुदान देतो. मग हे काय आहे? तात्पुरता उपाय आहे. तो थेट आणि लॉंग टर्म आहे का? नाहीये. म्हणून हा त्याच्याशी संबंधित नाही. आता मला सांगा आपला पर्याय क्रमांक बरोबर कुठला येणार? 1, 2, 3 बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 पुढे. आता हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. भारतातील संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट मुख्यतः कशामुळे होते? कालच सिलेबस लिहून देताना मी तुम्हाला सांगितलं होतं, बेकारी बघायची म्हटलं की आपल्याला बेकारीचे प्रकार बघावे लागतात आणि तो प्रकार बघितल्याच्या नंतर त्याचं कारण बघावं लागतं आणि कारण बघितल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना. एवढं आपण केलं की आपला बेकारी हा प्रकार संपला. आपण बेरोजगारीला काय, बेकारी किंवा बेरोजगारी एकच आहे, दारिद्र्य वेगळे. मग आता बेरोजगारी म्हणजे काय? व्यक्तीची काम करण्याची इच्छा, क्षमता, पात्रता असून देखील त्याला काम मिळत नसेल तर त्याला आपण बेरोजगार म्हणतो. आता म्हणजे काम न मिळण्याची कारण काय आहेत त्याच्यावरती बेरोजगारीचे प्रकार ठरतात. बरोबर? आता पहिला प्रकार असतो की कौशल्य आधारित बेरोजगारी. म्हणजे काय? मग हे ते येतं ते पण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचाच पार्ट आहे. संरचनात्मक म्हणजे काय? एक अशी रचना आहे मार्केटची. उदाहरणार्थ एखादं आधी बेंच बनवायचे आहे, बेंच बनवण्याच्या व्यवस्थेमध्ये कामगारांची भरती निघाली. ते कुणाला काम मिळणार आहे? ज्याला कटिंग, वेल्डिंग, मोल्डिंग जमतं. बरोबर आहे? ह्या संरचनेमध्ये ह्या जर गोष्टी आल्या तर त्याला रोजगार मिळणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा पहिला घटक आहे तो म्हणजे कौशल्याचा अभाव. त्याच्यामुळे जर बेकारी होत असेल तो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट मध्ये येतो. दुसरं आहे तांत्रिक बदल. काय आहे? एखाद्या टेक्नॉलॉजी मध्येच बदल झाले.
पहिलं हे समजा तुमचं बेंच बनवायचं काम होतं, ते हाताने कटिंग व्हायची, पण आता लेझर कटिंग आली. लेझर मशीनच चालवता येत नाही. पहिलं हाताने ड्रिल करायचं, पोगरनी होलं. आता त्याला ते लेथ मशीन वगैरे वेगवेगळ्या मशीन चालेल, ते तुम्हाला चालवताच येत नाही. काय झालं, संरचनेत बदल झाला. कशाच्या? उत्पादनाच्या. संरचना काय होती, ट्रॅडिशनल पद्धतीने उत्पादन व्हायचं, ते आता तंत्रज्ञानाच्या आधारित उत्पादन. तुम्हाला कामच मिळालं नाही. तुम्ही कुठल्या बेकारीच्या प्रकारात आला? स्ट्रक्चरल बेकार, म्हणजे तांत्रिक बदल. क्षेत्रीय विसंगती काय आहे? क्षेत्रीय विसंगती. आता ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे इंजिनिअरिंग फील्डमध्ये. सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. तुम्ही त्याला विचारणार काम काय केलंय, म्हणजे शिकलाय काय, तो म्हणणार मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि तू इंटरव्ह्यूला ऍप्लिकेशन कुठं करतोय? IT मध्ये. मग त्याच्यासाठी काय केलंय? त्याच्यासाठी मी काही क्रॅश कोर्स केले. काय म्हणतो आपण? क्षेत्रीय विसंगती. म्हणजे समजा असं काय बदल झाला, ज्याचं तुम्ही आज क्षेत्रात ज्याचं शिक्षण घेताय, ज्याच्यातनं तुम्हाला जॉब मिळाला पाहिजे, त्याच्यात तुमचं शिक्षण कंप्लीट होईपर्यंत असं काय बदल झाला की ते वेगळ्या क्षेत्राने त्याची जागा घेतली. बरोबर आहे का? पहिला काय होता? टाईपरायटर, टाक 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 करायचं त्याचं. परत त्याच्या जागेवर कम्प्युटर. आता काय आला? आता तो व्हॉइस टायपर आलाय. काहीच नाही, फक्त बोला, टाईप करून घेतोय. कळतंय का तुम्हाला? असं क्षेत्रीय बदलाचा जर काही बदल झाला, क्षेत्रीय बदल झाले, तर ते स्ट्रक्चरल चेंजेस मध्येच येतात. त्याच्यामुळे तुम्ही बेकार असाल तर त्याला क्षेत्रीय विसंगतीमुळे बेकार असं म्हटलं जातं. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे आर्थिक चक्र. आता हे काय स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा प्रकार नाहीये. काल तुम्हाला सांगितलं होतं मी व्यापार चक्र, जे बघितलं आपण. आर्थिक चक्र, त्याला व्यापार चक्र देखील असं म्हणतात, की अर्थव्यवस्थेचा विकास होताना वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय येतात? बदल घडून येतात. तेजी, मंदी, रिसेशन, डिप्रेशन, इन्फ्लेशन, बूम असं असतं. याच्यामुळं जर समजा बेकारी वाढली तर त्याला सरळ म्हणतात चक्रीय बेकारी. अर्थव्यवस्थेमध्ये होणारे चक्राकार बदल, तेजी मंदीची चक्र. या तेजी मंदीच्या चक्रामध्ये जर एखादा मंदीच्या चक्रात व्यक्तीच्या हाताचं काम जात असेल तर काय होतं? त्याला बेकार म्हणलं जातात. आता मागच्या वेळेस एक न्यूज होती की TCS न एवढे एम्प्लॉई काढले, कारण सॉफ्टवेअरची निर्यात आपली कमी झालेली आहे, कारण मंदी आलेली आहे. म्हणजे ह्याच्या IT तंत्रज्ञानाचा एक्सपोर्ट मध्ये मंदी आहे. मग काय होतंय? मग लोक कामावरून काढले जातात. हा प्रकार चक्रीय अनएम्प्लॉयमेंटचा आहे, तो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचा नाही. आता उत्तरामध्ये काय विचारलंय आपल्याला? कोणता प्रकार संरचनात्मक बेरोजगारीचा? कोणतं? कशामुळे होते? थांबा, चौथा ऑप्शन काय आहे? हा, आता हे 1, 2, 3 बरोबर आहे. विचारतो मी, सरांना विचारतो. काय काय ना, 2 प्रकारचे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आणि एक चक्रीय अनएम्प्लॉयमेंट प्रकारच आहे त्याचा. तुम्ही कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही काय काय मी काय सांगितलं मग तुम्हाला? ठीक आहे, असू द्या. सरांनी सांगितलेला पर्याय त्यांनी मला सांगितलं, आपण चर्चा करू. थांबा, अजिबात गोंधळ झाला नका. मी जेवढं सांगतोय तेवढं ऐका. कदाचित माझं पण चुकू शकतं, मी माणूसच आहे शेवटी, असं काही नाही. कळलं? चला पुढं. बरं, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? आता हे आहे, विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आणि विधाने दिलेले आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी संबंधित. जागतिक व्यापार संघटना. जागतिक व्यापार संघटना हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाढीसाठी केला गेलेला अधिकृत प्रयत्न, म्हणजे ती जागतिक व्यापार संघटना. आणि त्याची जी काही निर्मिती झालेली आहे ते मुळातच गॅट मधून झालेली आहे. गॅट करारातून. गॅट करार काय होता? जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स. म्हणजे ज्या वेळेला पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, पहिलं आणि दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर जगातील सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. प्रत्येक देशाला स्वतःच्या अर्थव्यवस्था सुधारायची होती आणि लक्षात आलं स्वतः सेपरेट राहून उपयोग नाहीये. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार महत्वाचाच आहे, आणि तो माझ्यासाठी नाही तर तो सर्वांसाठी महत्वाचा आहे. याचा अर्थ काय की सर्वांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपण काय करू? परस्पर सामंजस्य करार करू. कसा? परस्पर सामंजस्य करार. म्हणून मग तो एक करार केला ज्याचं नाव आहे गॅट.
त्या फुल फॉर्म काय आहे? जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स, व्यापार आणि व्यापार शर्तीबाबतचा सर्वसाधारण करार. मग त्याच्यामध्ये देश सहभागी झाले. मग हा जो करार झाला होता हा सामंजस्य करार होता. त्याच्यामध्ये ठरलेल्या ज्या काही टर्म्स आणि कंडिशन्स होत्या, अटी आणि शर्ती होत्या, त्या अटी आणि शर्ती पाळणं हे कायदेशीर दृष्ट्या सभासद राष्ट्राला बंधनकारक नव्हतं. काय होतं? बंधनकारक नव्हतं. मग तरी पण सर्वसामान्य म्युच्युअली करू भाऊ म्हणून हे करत 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 चाललं. मग हे आपण कसं केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजे, हे करत असताना त्यांचे राऊंड व्हायचे. गॅटचे जे सदस्य देश होते त्या सदस्य देशांचे मंत्री, त्याला विदेशी व्यापार मंत्री असतात आपले किंवा वाणिज्य मंत्री असतात, ते मंत्री प्रत्येक देशाचे एकत्र यायचे. त्याचे एक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स व्हायचे की आपण व्यापार वाढण्यासाठी काय करूयात. हे मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स त्या सदस्य राष्ट्रांच्या वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हायची. तशी एक उरुग्वेला एक कॉन्फरन्स झाली होती. ते 1985 88 89चा काळ असेल, आता एक्झॅक्ट मला सांगतो. त्या कॉन्फरन्स मध्ये असं ठरलं की हे जे काही आपण अटी शर्ती गेलेत त्याला कायदेशीर बंधन पाहिजे. काय पाहिजे? कायदेशीर बंधन पाहिजे. कारण विकसित राष्ट्र आहेत ते अटी शर्ती पाळतच नाहीत आणि जे अल्प विकसित राष्ट्र आहेत ते जाणून बुजून दबावाखाली येऊन ते पाळतायत. म्हणजे एकाला एक वेगळा नियम, एकाला एक वेगळा नियम, आणि जे त्या नियमाचं उल्लंघन करेल त्याला कसलीच ऍक्शन नाहीये. तर आता एक आपण काम करूयात, याची अधिकृत अशी संघटना स्थापन करू की ज्या संघटनेचे नियम आणि त्याचे रूल्स हे प्रत्येक देशाला बंधनकारक असतील, मग तो विकसित असू दे किंवा विकसनशील असू द्या. मग हे करण्यासाठी मग ती अधिकृत संघटना स्थापन करायची ते ठरलं. आणि मग 1 जानेवारी 1995, इथं तारीख दिली 1 जानेवारी 1996, 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झाली. कशाची? WTO ची स्थापना झाली. मग आता ते WTO कशासाठी काम करतं? सदस्य राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची कायदेशीर, आर्थिक आणि इतर बाबींची मदत करण्याचं काम WTO करते. आता मग आपल्या त्या संघटनेबद्दल विचारले. पहिला मुद्दा आहे WTO ची स्थापना 1 जानेवारी 1996 मध्ये झाली. हे चुकीचं आहे. काय आहे? स्थापना कधीची आहे? 1 जानेवारी 1995. ओके. युनो, WTO ही युनियनशी संलग्न असणारी प्रमुख संघटना आहे. चुकीचं आहे. युनोचा आणि त्याचा काही संबंध नाही. बरोबर आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही वेगळी संघटना आहे. गॅट करारातून WB म्हणले, हे WB याचा अर्थ होतो वर्ल्ड बँक ची स्थापना झाली आहे असं आपण मानतो. तर असं आहे का? नाहीये. गॅट करारातून कशाची स्थापना झाली? WTO ची. बरोबर. WTO ची गॅट करार WTO, हे पण चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, सध्या WTO चे 166 सदस्य देश आहेत जे संपूर्ण जगामध्ये विस्तारलेले व्यापारी जाळे निर्माण करतात. हे बरोबर आहे. WTO हीच प्रायमरी मेन ऑर्गनायझेशन. कळलं? ओके. लक्षात आलं इथपर्यंत? आता ठीक आहे. आधी 166 जे देश आहेत, आधीचे देश, मग हे कसं होतं? सदस्य राष्ट्र प्रत्येक वेळेस बदलत जातात. काय होतात? सदस्य राष्ट्र प्रत्येक वेळेस बदलतात. ते काय सदस्य राष्ट्र तेवढे राहत नाही. कधी एखादा देश सदस्यत्व गमावतो किंवा एखादा सोडून देतो, एखादा देश काय करतो की सदस्यत्व स्वीकारतो. त्याच्यामुळे त्याची सदस्य संख्या सतत बदलत जाते. परंतु आजच्या डेटचा विचार केला तर आजच्या डेटला सदस्य राष्ट्र किती आहेत? 166 आहेत. कळलं? आता याच्यामध्ये आधीचे 164 होते, पण आता अलीकड 2024 मध्ये 2 देश नव्यानं सहभागी झालेले आहेत. ते तुम्ही लिहू शकता. सदस्य राष्ट्र 165, तो आहे कोमोरस. कोमोरस हा देश WTO चा 165वा सदस्य देश बनलेला आहे. बरोबर. आणि तो बनलाय 21 ऑगस्ट 2024 साली. 21 ऑगस्ट 2024. आणि 66वा सदस्य राष्ट्र आहे तिमोर लेत्से. 30 ऑगस्ट 2024 ला हा सदस्य राष्ट्र बनलेला आहे. कळलं का? कोमोरस 21 ऑगस्ट 2024 165वा सदस्य राष्ट्र. तिमोर लेत्से 30 ऑगस्ट 2024 66वा सदस्य राष्ट्र. पुढं
आता बघा, शाश्वत विकास व आर्थिक वाढ यामधील मुख्य संघर्ष कोणता? संसाधनांचा कार्यक्षम वापर आहेच, पर्यावरणाचा ऱ्हास त्याच्यामध्ये येतोच, पिढ्याने पिढ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आत्ताच तुम्हाला सांगितलं, आणि दुसरं आहे वरील पैकी सर्व. पर्याय बरोबर आहे आपला 4, वरील पैकी सर्व बरोबर. आता बघा शेवटचं 60, लोकसंख्या लाभांशाचा फायदा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते घटक आवश्यक आहे? शिक्षण आवश्यक आहे, कौशल्य विकास आवश्यक आहे, आरोग्य सुविधा आवश्यक आहे, वरील पैकी सर्व. हे काही जनरल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आता दुसरी गोष्ट आहे, 2च राहिले आपले प्रश्न बहुतेक. ठीक आहे, आता हा एवढाच एक प्रश्न घेऊ आपण, आपला वेळ संपलाय, ते बाकीचं परत करा तुम्ही. बँकिंग क्षेत्रात CRR वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम होतो? बँकिंग क्षेत्रात CRR ला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो, रोख राखीव निधी. रोख राखीव निधी म्हणजे अशा प्रकारचा निधी असतो ज्या इतर व्यापारी बँका असतात, त्या व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीपैकी विशिष्ट टक्के रक्कम RBI कडे रोख स्वरूपात ठेवावी लागते. बरोबर आहे? मग RBI कडे रोख स्वरूपात ठेवायला लागल्याच्या नंतर त्याला आपण CRR म्हणतो. मग होणार काय त्याच्यातून बघा, की पहिला मुद्दा म्हणजे RBI कडे CRR ठेवला म्हणजे काय होणार? व्यापारी बँकांकडच्या ठेवींचं प्रमाण कमी होणार. बँकांकडे ठेवीचं प्रमाण कमी झालं म्हणजे त्यांना कर्ज कमी देणार, कर्ज कमी दिली म्हणजे लोकांकडे पैसा कमी जाणार, लोकांकडे पैसा कमी गेला म्हणजे त्यांची खरेदी शक्ती कमी होणार, ऑटोमॅटिकली मागणी कमी, भाववाढ कमी होणार. मग यातला कुठला पर्याय? चलनवाढीवर नियंत्रण येते का? नक्कीच नियंत्रण येते. दुसरं काय आहे? पैशाचा पुरवठा वाढतोय का? नाही. आता मी काय सांगितलं, RBI CRR RBI कडे गेला म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होणार, हे नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बँकांचे नफे तात्काळ वाढतात का? नाही वाढत. बँकांचे नफा वाढण्याचा प्रश्नच येत नाहीये. मग पर्याय क्रमांक आपला जो आहे 4 म्हणजे फक्त 1. आणि आता शेवटचा आहे, शेती क्षेत्रात किमान आधारभूत किंमत या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? हा बोला. इथं का? ह्याला जर तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिलेला असेल, असं जर असेल बघा, तर आपण परत बँकांचे कर्ज देण्याची क्षमता कमी होते का? कमी होते, जे ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग हे बरोबर आहे. काय म्हटलं मी? बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमीच होते, कारण बँका कर्ज कशातून देतात? त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवी असतात, ठेवींच्या आधारावरती कर्ज देतात. पण CRR जर राखीव निधी बँकांनी RBI कडे ठेवला म्हणजे कर्ज देण्याची क्षमता त्यांची कमीच झाली. जर ह्याला 1 दिलेला असेल तर आपला पर्याय येणार 1 आणि 2 बरोबर. बरोबर, मग पर्याय क्रमांक 2 बरोबर. 1 पर्याय क्रमांक 1 म्हणजे पहिलं आणि दुसरं बरोबर. म्हणजे काय होतंय? कर्ज देण्याची क्षमता कमी होते, चलनवाढीवरती नियंत्रण येतं. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता पुढचा हा एक लास्ट क्वेश्चन आहे. शेती क्षेत्रात किमान आधारभूत किंमत संदर्भात खालील विधान कोणते योग्य विधान कोणते आहे? आता किमान आधारभूत किंमत याचा अर्थ काय होतो? शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारी किंमत ही कशी असते? अनिश्चित स्वरूपाची असते. शेतकऱ्यांनी शेतीचं उत्पादन करत असताना उत्पादन सुद्धा अनिश्चित असतं. अनिश्चित उत्पादनाच्या बाबतीत जर किमतीमध्ये निश्चितता नसेल तर शेतकरी उत्पादन करायला प्रेरित होणार नाही. शेती क्षेत्राचं उत्पादन कमी झालं त्याचे नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेतील होतात. म्हणून शेतकऱ्यांनी विशिष्ट पिकांचं उत्पादन घ्यायला पाहिजे, त्यांना थोडीशी प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून त्यांचं कुठलं नुकसान व्हायला नको, म्हणून त्यांना किमतीची हमी द्यायला पाहिजे असं केंद्र सरकारला वाटलं. म्हणून केंद्र सरकार त्यांच्यासाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करतं. आता मी काय सांगितलं? विशिष्ट पिकांचं उत्पन्न व्हायलाच पाहिजे. काय व्हायला पाहिजे? विशिष्ट पिकांचं उत्पन्न व्हायला पाहिजे, कारण अर्थव्यवस्थे दृष्टीने ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना पण फायदा मिळाला पाहिजे. म्हणजे काय? एकच गोष्ट, किमान आधारभूत किंमत सर्व पिकांसाठी जाहीर होणार का? आता नाहीये.
ते किमान कोणत्या पिकांसाठी जाहीर होणार, मग ठरलं पिकांचा कालावधी काय, मग खरीपातली काही पिकं, रब्बीतली काही पिकं आणि काही नगदी पिकं यांच्यासाठी ती किमान आधारभूत किंमत जाहीर होते. प्रत्येक वेळेस पिकांची रचना बदलते, पिकांची त्याची संख्या बदलते, त्याची आधारभूत किंमत बदलते. मग हे दिलंय कशासाठी, पहिलं MSP कायदेशीर हमीने लागू आहे, लागू आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस नुसारच ती वस्तू बाजारामध्ये विकली पाहिजे. जर किमती त्याच्या खाली गेल्या तर सरकार त्या वस्तू खरेदी करतं, ते उत्पादन नाफेड मार्फत खरेदी केली जाते त्याची, बरोबर, ठीक आहे. दुसरं काय आहे, MSP शेतकऱ्यांना उत्पन्न स्थैर्य, बरोबर आहे ना, तुम्हाला किमान किमतीची हमी मिळाली, उत्पन्नामध्ये स्थिरता निर्माण झाली. MSP मुळे पीक पद्धतीत विकृती निर्माण होऊ शकते. विकृती निर्माण होणे याचा अर्थ काय होतो, पीक पद्धतीत सांगा. आणि ही सर्व पिकांसाठी जाहीर केली जाते, जाते का नाही, हे तुमच्या लक्षात, हे आहे, हे आहे, हे आहे, हे नाही. आता तुम्ही काय करणार याच्यामध्ये लॉजिक, विकृती निर्माण होणार का, काय पर्याय क्रमांक बघा खाली, फक्त 2 आणि 3 बरोबर. दुसरा पर्याय काय, 1 आणि 4 बरोबर, 1 आणि 4. आता 4 तर नाहीच, लक्षात आलं का तुमच्या, जिथं 4-4चा पर्याय आहे तो तुम्ही ह्यातला काढून टाका, हे गेला, हे गेला, हे गेला, हे आहे. फक्त 2 आणि 3 बरोबर आहे, बरोबर, 2. हे ह्याचं काय पर्याय चुकला, हा मग हे तुम्ही बरोबर करा, हे आहे, हे आहे, आणि हे नाहीये, हे नाहीये. 2 पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर, ते तुम्ही करून घ्या आता, ठीक आहे. अशा प्रकारे एक्सप्लेनेशन केलेले. तुम्ही आता पुढं एक गोष्ट करा की तुम्ही आता आलेला आहे, अशा प्रकारेच आपण सगळं घेणार आहे. एका बाजूला संकल्प सिलेबस, दुसऱ्या बाजूला तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन, मग त्याच्या प्रश्न, असा आपला ट्रेंड असणार आहे. हे कुठेही अशा प्रकारचा पॅटर्न फॉलो केला जात नाही, जो नव्यानं आपण आणलेला आहे. आधी तुम्हाला सिलेबस लिहून देणार, तेवढाच चॅप्टर शिकवला जाणार, त्याच्यावरतीच तुमचे प्रश्न होणार, त्याच्यावरचेच PYQ घेतले जाणार. जे एकदा वर्गामध्ये क्लास केला की कोणत्याही परीक्षेतले PYQ किमान 90% तुम्ही वर्गात सोडवणार, याची गॅरंटी आपण देतोय. काय देतोय, गॅरंटी. काही लोकांना यातल्या माझा तो अनुभव आहे, आपण तसंच शिकवणार. कळलं, धन्यवाद. तुम्ही ज्या अर्थी ऐकलं पेशन्सली त्याबद्दल तुमचं